तर अमित शहांच्या संभाजीनगर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज संभाजीनगरमध्ये 2 बैठका होणार आहेत। पहिली बैठक ही भाजपच्या मतदारसंघ निहाय आढाव्याची असणार आहे, तर त्यानंतर दुसरी बैठक ही महायुतीची असणार आहे। अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे या बैठकीला हजर राहणार आहेत। संध्याकाळी 6:15च्या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संभाजीनगरमध्ये दाखल होणार आहेत आणि रमा हॉटेलमध्ये महत्त्वाच्या बैठका होणार आहेत। या बैठकीमध्ये महायुतीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते। आज अमित शहा यांच्या 2 बैठका होणार आहेत। पहिली बैठक म्हणजे भाजपच्या मतदारसंघ निहाय आढाव्याची ही पहिली बैठक होणार आहे, तर दुसरी बैठक ही महायुतीची बैठक होणार आहे आणि त्यामध्ये जागा वाटपाचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। दुसऱ्या बैठकीसाठी अमित शहा यांच्यासोबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत। तर अमित शहांचा आजचा दौरा नेमका कशा पद्धतीने होणार आहे, अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, खरं तर अमित शहा आज 2 बैठका घेणार असल्याची माहिती समोर येते। या बैठकीमधून जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल का? निश्चितपणे अमित शहांचा आजचा दौरा अतिशय महत्वाचा आहे। कल्याणी अमित शहा संभाजीनगरमध्ये संध्याकाळी 6 वाजता येणार आहे आणि जवळपास 850 म्हणजे 850 पदाधिकाऱ्यांसोबत ते मराठवाड्यातील 46 विधानसभांच्या जागांबाबत चर्चा करणार आहे। आणि लोकसभेत भाजपला मराठवाड्यात एकही जागा मिळाली नव्हती, त्या दृष्टीनं विधानसभेत नुकसान होऊ नये, गेल्या वेळेसचा जो स्ट्राईक रेट आणि त्यांचा परफॉर्मन्स होता तो चांगला तसाच राहावा यावेळेस सुद्धा, या दृष्टीनं भाजपची ही जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो। या बैठकीनंतर लागलीच महायुतीची एक महत्वाची बैठक संभाजीनगरमध्ये होणार आहे। यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा संभाजीनगरमध्ये संध्याकाळी दाखल होणार आहे। महत्वाचं म्हणजे जागा वाटपाबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे। सोबतच मराठवाड्यात आरक्षणाचा एक वाद पेटला आहे, तर मराठा समाजाची नाराजी कशी दूर करायची, सोबतच ओबीसींची समजूत कशी घालायची यावरही या बैठकीत चर्चा होऊ शकते। सोबतच महायुतीमध्ये काही मित्रपक्षांची नाराजी आहे ती सुद्धा कशी दूर करावी, एकूणच महायुतीमध्ये सगळं आलबेल करण्याच्या दृष्टीनं आणि जागा वाटपाच्या दृष्टीनं ही महत्वाची बैठक आपण म्हणू शकतो। कल्याणी, धन्यवाद विशाल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर अमित शहांचा 2 दिवसाचा हा दौरा आहे। आज संभाजीनगरमध्ये त्यांच्या महत्त्वाच्या बैठका होणार आहेत। बैठकीमध्ये नेमके काय निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे।